वा एक नंबर आहे. हा मस्त लागते. सगळं एक नंबर वाटतं. बकवास आहे ना, बकवास तरी एक नंबर बोलशील. मस्त लागते. चला येतो. हा मुंबई 182 महाड 33 लाटवण 10. मित्रांनो जस्ट 2 मिनिटं थांबलोय आणि हे बघा दृश्य भारी वाटते ना. कुठून आलो आपण? तिथून खालून. मित्रांनो मुंबई गोवा हायवेला याल तर हे लक्षात ठेवा जरा, डायव्हर्जन कडे नेहमी लक्ष असू द्या तुमचं. आणखी एक कॉफी मागवली. इथे आई आहे. कसा प्रवास झाला आतापर्यंत? चांगला. पाय दुखले? आता नाही दुखत, गावी जाताना थंडी वाजत होती. ओके ब्रो, पेहना ब्रो, प्लीज पोट कमी करा ब्रो. कुठे आलो आणि काय बघतोय मी? मुंबई गोवा हायवेवर चक्क लाईटी लावल्या गेल्यात, ते पण स्ट्रीट लाईट्स. आईला एवढी डेव्हलपमेंट झाली आहे की आम्हाला आता फॉग लाईटची गरजच नाही पडणार. ओके असं पण आहे काय? असं पण आहे काय? निघालं. गुड आफ्टरनून प्रिशा. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बोल मामाला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मामाला हाय कर. हाय हाय प्रिशा. तर मित्रांनो ही आहे आमच्या बाईची मुलगी प्रिशा. अरे वा वा वा. काका बसलेत. काका प्रिशा आणि विशा. बाई तू नाही गेली फिरायला? तू नाही गेली फिरायला? मी पण गेला फिरायला. तू पण नाही गेला? तर मित्रांनो या सिरीजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आता तुमचं स्वागत आहे. काल पाहिलं आपण परशुराम भूमीला गेलेलो, कर्दबीचला गेलेलो आणि आज आपण जात आहोत मुंबईला. घर आता संपूर्ण खाली झाले. सगळे पाहुणे मंडळी आपली मुंबईसाठी परतली आहेत. आता फक्त माझी आणि सौरभची फॅमिली बाकी आहे. आता मी आई सोबत आता बाईकवर निघेन आणि सौरभ उद्या निघणार आहे संपूर्ण फॅमिली सोबत. आज सौरभ आणि सौरभची थोडी फॅमिली गेलेत. ते पुन्हा एकदा उन्हावरेला ताईचे भाऊजी होते, त्यांना जायचं होतं तर त्यांना घेऊन गेले. पूर्ण तयारी करत होतो. तर सौरभ मला बोलला की चल चल म्हणून, पण संपूर्ण तयारी करायची होती मला. बॅगा वगैरे लगेच पॅक करायचं होतं. तर सगळं आता पॅक केलं मस्तपैकी. फ्रेश झालोय मी पण आणि आलोय. आता थोडं जेवण वगैरे करू आणि त्यानंतर आपण मुंबईला रवाना होऊ. तर सकाळी असं झालं ना, काल रात्री थोडं पाण्यामुळे इथे थोडा प्रॉब्लेम झाला. आई वगैरे सगळेच बरेच जण आजारी पडले. मी आणि सचिन मामा गेलेलो पाणी टेस्ट करायला. तर पाण्याची पीएच लेवल थोडी ऍसिडिक मध्ये होती. ऍसिडिक वॉटर म्हणजे आम्ल पदार्थ एवढं खास नाही. म्हणजे याच्याने तुम्हाला त्रास होऊ शकतं, पित्ताचं, ऍसिडिटी होऊ शकते. ओके ओके ओके. अल्कलाइन फिल्टर येतं म्हणजे पीएच वाढू शकतं. टीडीएस कमी करण्याची गरज नाही, म्हणजे आरोची गरज नाही. तर त्यामुळे थोडं सगळ्यांना अपचनाचा त्रास झाला, गॅसचा त्रास झाला. पाहूया आता. आई तर आहे आता व्यवस्थित, नाही तर सकाळपासून तिची तब्येत खराब होती. परत सौरभचे पप्पा गमरे काका यांची पण तब्येत खराब आहे कालपासून आणि माझी पण होती. आता थोडं बरं वाटतंय. जेवण आता निघण्याचा प्लॅन आहे. तर वाजले जातो दुपारचे 1:45. 3-3:30 पर्यंत निघू, म्हणजे आपण रात्री 11 पर्यंत भाईंदरला सुखरूप पोहोचू. आता सगळं सामान वगैरे प्रॉपर ठेवले. आता बाकीचं लगेच पण मी नंतर लावेन गाडीला. तर मित्रांनो आता थोडा वेळ आहे जेवायला अजून, तर पेट्रोल भरून येऊया आपण. आतापर्यंत ना गाडी चालली आपली 371 किलोमीटर आणि पेट्रोल पूर्णपणे नील लागले. काल अंजरल्याला गेलेलो ना, तर रिझर्वला लागले गाडी. त्यामुळे आता जी इथून स्टार्टिंग होईल ती 0 पासून. बघूया किती लिटर मध्ये किती ऍव्हरेज देते. 371 म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल होतं 9 लिटर होतं. 9 लिटर मध्ये गाडी गेली 371 किलोमीटर, म्हणजे 40चा ऍव्हरेज आहे. $890 काल सुरती ये जेवायला. तर मित्रांनो या जेवायला वाजले 3 आणि आता आम्ही जेवायला बसलोय. आपण खातोय तंदुरी टिक्का बिर्याणी. वा एक नंबर आहे. तिकडे मावशी बिर्याणी वाढते, इथे आपण बिर्याणी खातोय मस्त. बराच लेट झालाय. आपली बाकीची मंडळी पण आले. सौरभ, ईशा, उन्हावरे फिरून कसं वाटलं? गेलेला पाण्यात परत? वा एक नंबर आहे. मस्त लागते. सगळं एक नंबर वाटतं. बकवास आहे ना, बकवास तरी एक नंबर बोलशील. मस्त लागते. खाल्लीच नाही. खाल्ली नसतं, खाल्लं असतं ते. अच्छा हमको सिखा रिया है येड्या.
तर मित्रांनो जस्ट जेवण झालंय, बाकीची सगळी मंडळी आपली जेवायला बसलेत. एक नंबर बिर्याणी होती, आलिशान मधून मागवलेली दापोली येथून. चिकन टिक्का तंदूर बिर्याणी मस्त होती, एकदम दम मारलेली. सगळी मंडळी आता आपली जेवायला बसलेत. हो वहिनी जेवलात का? कशी वाटली बिर्याणी? मस्त. आणि उनवरे कसं वाटलं? 3 दिवस आता पूर्ण घर भरलेलं, आता घर रिकामी होणार आहे. रड जरा विशांक, रड थोडं. शाबास, जा झालं काम. पण आलेलं ना, आलाय तू पण. गाणं बोल, गाणं. गुलाबी साडी. गुलाबी साडी आणि तर मित्रांनो आता निघतो, फटफट आवरतो, सगळं सामान लावायचं आणि डायरेक्ट आपण बाईकवर भेटू. बोरे रोबोट चल गए. बाय, टाटा. गुड बाय टाटा. तर चला मित्रांनो, आता आपण जातोय मुंबईला. आता आपण जातोय त्या घरी, सगळ्यांना हाक मारूया की आपण निघतोय मुंबईसाठी. चल सौरभ. चल मावशी. चल आई, आता उतरू नाही शकत. हे विशा ये उभा राहा. चल आई. बाय प्रिशा. चल आई येतो. हा आई तिकडेच आहे. चल मावशी, चला मामी. हो करतो मेसेज. शाळेला जाताना. चल सौरभ, चला आई. हा लोकेशन देतो. ओके, तर मित्रांनो सगळं टाटा गुड बाय केलाय सगळ्यांना. आता आईला बसवतो आणि आपण पण निघूया. चला येतो. चल अंकित. हां चल मावशी. चल गुर्रम, आजचा दिवस शून्य अपघाताचा. तर मित्रांनो आता निघतोय आम्ही मुंबईसाठी. मी आणि आई दापोली सोडतोय, घरातल्या सगळ्यांना बाय बाय केलंय आणि आता येतोय बुरोंडी नाक्याजवळ. 31 होऊन गेले आणि नवीन वर्षाची पहिली राईड आपण बोलू शकतो, जी आईसोबत आता होते. दापोली टू मुंबई निघायचं होतं आपल्याला 11 वाजता, पण थोडा तब्येत वगैरे बिघडलेली, सगळ्यांना गुलाब झालेले, त्यामुळे आपल्याला थोडा वेट करावा लागला की बरं वाटतंय की नाही. आणि आता बरं वाटतंय तर निघालोय. सुरुवात झाली आता राईडला. सगळे पाहुणे मंडळी पण गेलेत. खूप धमाल आली. जेव्हा फॅमिली सोबत असते ना तेव्हा एक वेगळाच आनंद, एकदम सगळं काही आपण विसरून जातो. एकत्र आपण मजा करतो, गाणी म्हणतो. आणि 31 आम्ही आता दरवर्षी साजरा करायला लागलोय, तर आम्ही येतच असतो. तर हे काय दापोलीतले रस्ते, जरा दापोलीतला बांधकाम विभाग, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, अजून काय काय असेल तर त्यांनी जरा लक्ष घाला. आमदार, खासदार, पर्यटकांचं दापोली बोलता आणि असे रोड देता. खड्डे बघा खूप डेंजर आहेत. 6.5 तासाची जर्नी दाखवते आणि 1 तास आपण थांबू कुठे ना कुठे, म्हणजे झाले 7.5 तास. जिथे 11ला पोहोचू तिथे आपल्याला 12 वाजतील. आणि जरा किती खराब आलो आहोत आता एसटी डेपो. आणि एसटी डेपो मधून लाल परी बाहेर पडते, पण या लाल परीचा असा फील नाही येत. ही सफेद परी झाली आहोत. दापोली एसटी डेपो आणि लेफ्ट घेऊन जातोय आपण लाटवण महाड मार्गे मुंबईला. बऱ्यापैकी पर्यटक आता मुंबईसाठी रवाना झालेत, म्हणजे पूर्ण दापोली आता खाली झाले. 31ला बरीच होती गर्दी. सत्यनारायण महापूजा. इथे सुद्धा रोड खराब आहेत. अरे यार कसं होईल. आणि वा काय सुगंध येतो इथे. सगळ्या मच्छीचा कचरा इथे टाकत असल्यामुळे आणि मच्छी मार्केट असल्यामुळे पूर्ण मच्छीचा घमघमाट सुटला इथे. हाय ग. तर मित्रांनो होतो 3 दिवस, 31 तारीख, 1, 2 आणि 4 दिवस दापोलीमध्ये होतो. मस्त दाबून बिर्याणी खाल्ली ना, आता झोप नाही, आळस येतोय. आणि वेळ पण असा दुपारचा आहे ना, झोपेची वेळ, काय हरकत नाही. तर मित्रांनो 3 दिवस दापोलीमध्ये होतो आणि फुल धमाल केले दापोलीमध्ये. आता दापोली म्हटलं की एकदा आलो की असा पाय काढावासा नाही वाटत आपल्याला, एवढं इतकं भारी वाटतं. बघा दुतर्फा झाडी, हा कुत्रा, हा रोड, थंडगार वातावरण, गुलाबी थंडी, आपली गुर्रम. वा, हे बघा पर्यटक अजून सुद्धा येत आहेत दापोलीमध्ये. हॉटेल अतिथी, काय सुंदर हॉटेल आहे. बरेचसे पर्यटक इथे जेवायला पण थांबलेले. तर
दापोली म्हटलं की एक असा पट्टा आहे कोकणचा जिथे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात टुरिझम आपल्याला पाहायला मिळते. आणि दापोलीमध्ये नाही म्हणता आहेत टोटल 50च्या वरती प्रसिद्ध स्थळं आहेत, ज्याच्यामध्ये मंदिरे सुद्धा आहेत, मस्जिद म्हणजे धार्मिक स्थळं आहेत, बीचेस आहेत, समुद्रकिनारे, किल्ले आहेत आणि काही हिडन प्लेसेस सुद्धा आहेत. खूप धमाल येते जेव्हा तुम्ही दापोली फिरायला येता ना, तेव्हा तुम्हाला कमीत कमी इथे एक हफ्ता तरी राहायलाच पाहिजे. विचार करतो की दापोलीमध्ये पण मी आता टुरिझमचं काहीतरी सुरुवात करू, कारण एवढी माहिती आहे तर त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे. मावळतवाडी गुरुदत्त सेवा, तिथे शाळा सुटली आहे, शिवाजी हायस्कूल करंजाणी या गावामध्ये आहोत. तर ए बाबा काय करतो कारवाला, याच्या मागे पुढे राहणं खूप रिस्की आहे असं वाटतंय. इथे आता स्पीड ब्रेकर आहे, तर स्पीड ब्रेकरला त्याला ओव्हरटेक करावं लागेल. आपण अरे मध्येच का स्लो होतोय बाबा. आज आपण पण ग्लोव्ज अजून टाकले नाहीत. यावेळी आपण आपले काळेवाले ग्लोव्ज घालून बघूया, विदाउट भोकवाले. मला दिघे बोलला की ते फाटकेवाले ग्लोव्ज घालू नको, पण ते आपले फेवरेट आहेत आणि दुसरे आहेत ते थोडे टाईट होतात, ते वाले आज आपण घालून बघूया नंतर. तर मित्रांनो पोचलो आता विसापूरला आणि आता आपल्याला जायचं आहे वाया लाटवण मार्गे. येताना आपण आलेलो ते मंडणगड मार्गे, पण तिकडचा रोड खूप खराब आहे. अजून मंडणगड नंतर रोडचं काम चालू आहे आणि बेकार परिस्थिती आहे. त्यापेक्षा आपण जाऊ आज महाड लाटवण मार्गे. आता घेणार आहोत आपण राईट. चुकून गोप्रो मला वाटतं टाइम लॅप्सवर गेलेला, मग असं काय माहिती शूट झालं असेल की नाही. आणि ही बघा लाल फरी, मंडणगड सरळ, महाड आणि लाटवण राईटला. मुंबई 182, महाड 33, लाटवण 10. तर घेतलं आपण लाटवण मार्गे. हा एक मस्त रूट आहे, बाय जंगलातून जातो, मस्त गावं लागतात छोटी छोटी आणि डायरेक्ट महाडला बाहेर पडतं ते शिरगावला. थोडा घाट वळणाचा रोड आहे, थोडा नाही जास्तच आहे, पण चांगला रोड आहे. मित्रांनो पोचलोय लाटवण या गावामध्ये. दापोली सोडून आपल्याला 40 मिनिटं झाली आहेत. लाटवणच्या घाटाला सुरुवात झाली आहे. ऐक रोड थोडे खराब आहेत, बऱ्यापैकी रोडचं रुंदीकरण पण चालू आहे आणि हे झाड कधी पण पडू शकतं इथे. अरे बापरे बरेच खराब आहे त्या रोड. पुढे काम चालू आहे, वाहने सावकाश चालू. ओके हे घ्या सावकाश. खूप खराब आहे हा रोड. किती चांगला होता हा रोड, मला वाटतं पावसाळ्यामध्ये खराब झाला असेल. तर मी चालवतो पण ऑपोजिट साईड, या साईडला येतो. लय खराब रोड आहे. नशीब रात्रीचं नाही निघालो एकदम. मित्रांनो जस्ट 2 मिनटं थांबलोय आणि हे बघा दृश्य भारी वाटते ना. मजा आया. कुठून आलो आपण? तिथून खालून. चला झालं दृश्य बघून. बेकार रोड आहे बेकार. भिंतीचे खवले कसे निघतात तसे रोडचे खवले निघाले. आय ग बाबा रे बाबा. एकच भीती असते या रोडवर की गाडीचं ब्रेकडाऊन नाही व्हायला पाहिजे काही. तशी आपली गुर्रम टकाटक आहे. ऑइल थोडं आहे कमी, पण मॅकॅनिकला मी दाखवलेली तर तो म्हणाला चल जाएगा स्वप्नील भाई और 500-600 किलोमीटर. तर त्यामुळे काय टेन्शन नाही. ब्रेक पण टाईट केले. रोडचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. महाड आहे 22 किलोमीटर. हो फुल यू टर्न. बरेच मोठमोठे वाढवतात या रोड. बरं आहे. खूपचं रोड वाढवल्यानंतर डांबरीकरण पण करतील आणि आता आपण लागू चांगल्या रोडला. हा बघा हा आपला फेवरेट रूट आहे, पण इथे माती का टाकली आहे बाबा. रेती आहे. जर आपण ब्रेक मारला तर घासपट होईल याच्यावर. हे आपण रोडचं काम केलं असं वाटतंय. गाडी थोडी मधोमधच चालवावी लागेल जिथे रेती नाही आहे. काहीतरीच रेती टाकले यार या रोडला. आता ही रेती कुठपर्यंत टाकले पाहावी लागेल. ब्रेक वगैरे मारायला नको ना, तो झप करून खरंच पडू आम्ही. हळूहळू जाणं बरं पडेल. मित्रांनो महाड आहे अजून 18 किलोमीटर आणि 5 किलोमीटरला आहे रेवतळे फाटा. आणि आता तुम्ही हे कौस बघा, रोड बघा कसा चढून होत. आणि आता उतार बघा काय मस्त आहे. थोडी रेती असल्यामुळे मला पण जरा सांभाळूनच चालवावी लागते गाडी. हळू.
एक जरी ब्रेक कडक लागला ना आम्ही घसरू, कारण ना आपल्या बाईकचे दोन्ही टायर थोडे टकले, पुढचा एवढा नाही पण मागचा टकलाय. रेवतळे फाटा आहे 2 किलोमीटरला, उतार आहे पूर्ण उतार. आणि हे गाव आहे आपली टोकवाडी. समोर काहीतरी जाळलं गेलंय, शेत जाळलं गेलं असेल. सुंदर अशी डोंगर रांग दिसते समोर. आज म्हणजे शब्द असे बाहेर उच्चारलेच जात नाहीत, काय माहित का. हो मला वाटलं अगोदर लेफ्टला रोड आहे पण ऍक्च्युली राईटला जातोय. असे कधी कधी होतात भास गाडी चालवताना. फुल युटर्न बसलाय हा बघा ना. सी युटर्न पण बोलू शकतो, सी पण बोलू शकतो. एकदम हळू. माती आहे रेती आहे. रेतीची खूप भीती वाटते. एकदा मी आणि अजू इथे अँटॉकने येताना फोटो काढलेले येतात दापोलीला जाताना. तर मित्रांनो हा आहे रेवतळे फाटा. राईटला जातो खेडला आणि लेफ्टला जातो महाडला शिरगाव फाटा. तर आता सरळ जायचं 11 किलोमीटर. और 7422 महाड. तर मित्रांनो आपण आलोय आता शिरगाव फाटाला म्हणजे महाडला. लेफ्टला आपण तुडीलला जातो रुचीच्या गावी, राईटला मुंबई गोवा हायवे. आणि आता आतून जातोय आपण महाड सिटी मधून. होपसो लवकर बाहेर निघू आपण इथून. हा इथे स्पीड ब्रेकर आहेत. ग्रामपंचायत किंजळघर. तर मित्रांनो महाडमध्ये आहे आणि आतमधून करत मोहल्ल्यातून आलो आहोत मुंबई गोवा हायवेला. हा पूल जड वाहनांसाठी धोकादायक आहे आणि ही आहे सावित्री नदी. ती बघा हा बघा समोर आहे मुंबई गोवा हायवे. नशीब सो फायनली मित्रांनो आपण कनेक्ट झालो आहोत मुंबई गोवा हायवेला. NH66 कोण नाही येत आहे. चला आता इंदापूर पर्यंत आपल्याला सुसाट रोड भेटणार आहे. आता धमाला गाडी चालवायला. आपल्या डावीकडून वाहते सावित्री नदी, जिथं पाणी आटलं गेलंय. नाही आहे नदीला पाणी. महाड पोलीस मदत केंद्र. ही बघा सावित्री नदी. आणि आपली गुरम पण चालले, संध्याकाळ व्हायला आले. महाड ऑलमोस्ट आपण मागे टाकलं, नाही तर आपण सिटी मधून गेलो असतो ना तर थोडं रायगडच्या जो फाटा आहे ना रायगडचा, तिथे आपण बाहेर पडलो असतो. पण आपण बऱ्यापैकी पुढे आलोय. आता 45 किलोमीटर बरोबर सरळ जायचं आपल्याला. बाजूला आहे आपल्या सावित्री नदीचं पात्र. फॉर सेफ्टी डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओके आपण ड्रिंक नाही केले आणि आता कुठेही वळण वगैरे नाही. आता सरळच्या सरळ आपल्याला वडखळपर्यंत पनवेलपर्यंत जायचं. ही लाल परी खूप सुंदर दिसते. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपल्याला हवी तितकी गाडी खेचायची आहे, जेवढं जवळ जात आहे. तसं तर आता काय धोका नाही. धोका होता तो लाटवून आपण सोडतोय आतमधली गावं, कारण तो सगळा जंगलचा एरिया होता. कोणी नाही ओव्हरटेक करू शकतो आपण. वा तिथे आकाशामध्ये फेड पण खूप छान आले, ऑरेंज आणि गुलाबी. गोप्रो जस्टिस नसेल करत. आणि वा सूर्य पण मावळतीला आलाय. आपण जाणार होतो 1 तारखेला सनराईज बघायला आणि सनसेट बघायला, पण तो आपल्याला बघायलाच नाही भेटला, कारण 31 असल्यामुळे मी उठलोच 1 तारखेला दुपारी 1:30 वाजता. तर सनराईज नाही आणि सनसेट बघायला गेलो तर आपण फसलो उन्हवरे गावामध्ये. तो पण ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. पण आपण आता बघतोय दिवस 30/2025 आणि हा सनसेट सूर्य मावळताना. वा तिकडे तर मस्त धुकं पसरलंय. हे बघा सही वाटतंय ते. अशी पाण्यावरती अशी वाफा आल्यात. वाफा धुकं म्हणू शकतो आपण. आणि पुन्हा एकदा आता सूर्य लपेल. लपला. संध्याकाळचा टाइम आहे आणि मस्त वाटतंय. मुंबई आहे 167 किलोमीटर पण भाईंदर आहे 185 किलोमीटर. दासगाव लेफ्टला, पेण आणि मुंबई सरळ. हो आता येईल लोणेरे, त्यानंतर माणगाव, मग इंदापूर.
हे असं डायव्हर्जन कोण लावतो बाबा? तर डायव्हर्जन वर पण माती बसली आहे. तर मित्रांनो पोहोचलोय लोणेरेला. लोणेरे फाटा वाजलेत 6:13. निघून आपल्याला टोटल वेळ झालाय 103 मिनिटं. लोणेरेच्या अगोदर पासून म्हणजे 1-2 किलोमीटर नंतर रोड थोडा खराब आहे, कारण इथे पुलाचं काम अजून चालू आहे. इथे झाडं आली आहेत म्हणजे पुलाचं काम बंद आहे असं वाटतंय. ए बाबा, आता मला इथे खड्डा बघून जावं लागेल. जिथे रोड मी फटफट कव्हर करतोय तिथे असा रोड त्याचा डबल टाइम लागतो मला सगळं कव्हर करायला. हाताचं जरा जास्तच घट्ट लागलं की काय. रात्री येताना आपण इथेच 3 वाजता चाय पियालेलो, कॉफी. आणि हा आहे आपला लोणेरे फाटा. जर आपण आंबेत मार्गे आलो असतो तर इथून बाहेर आलो असतो. आणि निखिलच्या लग्नाला पण आपण इथेच गेलेलो, इथून बाहेर आलो असतो. गोरेगाव रोहा रायगड ची एसटी आहे आणि एसटी सोबत पंगा नाही, त्यामुळे मागे चाललेलं बरं. माणगाव आणि गोरेगावच्या मध्ये आहे. आता थोड्याच वेळात येईल माणगाव. थंडी वाजायला सुरुवात झाली आहे आणि सूर्य पण मावळतीला आलाय. विजिबिलिटी आहे अजून. आपल्या फॉग लाईट्स अजून ऑन नाही गेलेत, कारण रोड वरती आहे विजिबिलिटी. थंडी वाजायला पण सुरुवात झाली आहे. पाहूया आता. माणगावला तर ट्रॅफिक आहे, कारण अजूनही मॅप मध्ये इथे रेड दिसते, त्यामुळे काय बोलायला नको दुसरं. आता 2 लेनचा रोड 1 लेन होईल. पुढे आहे डायव्हर्जन. या रोडला चालवायला काही नाही, फास्ट आपण जातो, पण मध्ये असे पाय टाकले तर गडबडायला होतं. तसं तर रोड प्लेनच असतो, असं वाटतं की खड्डा वगैरे आहे की काय, त्यामुळे थोडं भाचकायला होतं. ते बघा असं मध्येच काळा रोड आला ना तर थोडं वाचवायला होतं. सिमेंटचाच रोड केला पाहिजे होता मुंबई गोवा. आणि आता 1 लेन आहे. हा एकच नंबर. हा कोकण रेल्वेचा ब्रिज. अरे भाई, ट्रक येतो त्याची हेडलाईट तरी ऑन कट झाल्या. माणगावला की इंदापूरला थांबूया? इंदापूरला थांबूया ना. काय खायचं तुला? नाही गाडी नाही, आता ही कंटिन्यू जाईल. आई बोलते थोडं माणगावला. चल 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 चल, काय नाही, आरामात होईल ओव्हरटेक. शबाश. पहिला पूर्ण हा रोड असाच होता, मुंबई गोवा हायवे. झाला. बऱ्यापैकी ट्रॅफिक नाही आहे माणगावमध्ये. आहोत मित्रांनो भाटगावला. राईटला पाहाल तर तो आहे आपला निजामपूर मार्गे आणि लेफ्टला आहे माणगाव बस डेपो. सीझन संपलेला आहे त्यामुळे माणगावला ट्रॅफिक नाही आहे. राईटला पुणे भीरा मुळशी मार्गे आणि सरळ मुंबई. आणि हे आहे माणगाव एसटी बस डेपो, जे कन्स्ट्रक्शन होताना दिसत आहे. आणि काय झालं रे बाबा? अरे यार दादा, उलटा कुठे येतोय? अच्छा, टर्न मारतोय. काका काका जा, काका काका जा. लाईट लावूया. थोडासा साधा गोळा पाहिजे, असं चेहरा त्याचा पाहिजे. तर मित्रांनो पोहोचलो आता आपण इंदापूरमध्ये. थोडी ट्रॅफिक आहे, ब्रेक घेण्याची गरज आहे, पण आपण थोडं पुढे जाऊन घेऊया. बिटवीन कोलाड आणि इंदापूर 2 तासामध्ये आपण आलोय इंदापूरला. व्हेरी गुड. हे आहे एसटी बस डेपो आणि ट्रॅफिक नव्हती. एका बसच्या स्टॉपमुळे आम्ही थोडं थांबलेलो, तर प्रवास पुन्हा सुरू झाला. आता कुठेतरी स्टॉप घेण्यात येईल. रात्रीची वेळ आहे. आता नेहमीचा रोड आहे जो तुम्ही आपल्या माणगाव टू मुंबई या ब्लॉक मध्ये पाहिला असेल. काही असं नवीन नाहीये, फक्त थोड्या गप्पा होतील अजून मधून. तर बघूया आता, ब्रेक घेतल्यावरच भेटूया, कारण सारखं सारखं ते दाखवण्यात हे नाही. आणि हे बघा, हे असे डायव्हर्जन आहेत ना, भेंडी. कुठून आहे डायव्हर्जन भाई? कसे कसे डायव्हर्जन काढले त्यांनाच माहिती आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला याल तर हे लक्षात ठेवा, जरा डायव्हर्जन कडे नेहमी लक्ष असू द्या तुमचं. मित्रांनो, वाजलेत 7:07 आणि आता आहोत आपण कोलाडच्या पुढे, खांबच्या पुढे सुकेली खिंडीमध्ये. छान प्रवास झाल्यात आहेत. खूप पटपट अंतर कापले आपण. अजून 3.25 तासाची जर्नी बाकी आहे तशी. एक काठी कमी झाले पेट्रोलची. टोटल चालले 496 किलोमीटर. ब्रेक अजून घेतला नाही आम्ही. कोलाडला घेणार होतो, पण सगळं काम चालू असल्यामुळे ना सगळी दुकानं तिकडची लांब लांब आहेत. त्यामुळे आई म्हणाली की थोडं पुढेच थांबूया आपण. जेवढं अंतर कापता येईल तेवढं कापूया आणि
थोडं वाटलं की स्ट्रेस आहे तर मग आपण थांबूया. हा सुकेली खिंडी मधील मुंबईकडे जातानाचा उतार. आता येईल ते वाकद, वाकद नंतर वडखळ, मग रामवाडी, मग कर्नाळा आणि बापरे काय थंडी असते आणि 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 पनवेल. ओके तर मित्रांनो थांबलो आता खामच्या पुढे. असं कंटिन्यू प्रवास केला 3 तास. म्हटलं कुठेतरी स्टॉप घ्यावा आणि थोडं अंग मोकळं करावं, थोडा चाय ब्रेक घ्यावा. तर चाय पिऊन झाले, 2 समोसे घेतलेत आईला, आणखी एक कॉफी मागवली. इथे आई आहे. कसा प्रवास झाला आई आतापर्यंत? चांगलं आहे. पाय दुखले? आता नाही दुखत, गावी जाताना दुखत. थंडी वाजत होती? वाजली. मित्रांनो झालं असं की गावी जाताना ना पाय थोडे खाली बसलेली आई आणि त्या पाय वरती होते त्यामुळे थोडे दुखत होते. आता कसं की माझं जॅकेट होतं ना मोठं, हे आईच्या सीट खाली टाकलं म्हणजे कसं थोडं वरती झाले आणि प्रॉपर पाय ठेवायला जागा मिळाली, त्यामुळे पाय तिचे दुखले नाही. बघूया आता. थोडा ब्रेक घेतलाय, समोसा वगैरे खातोय आणि चांगली राईड झाली. 2 तासामध्ये आपण बरंच अंतर कव्हर केलं. म्हणजे जवळजवळ अजून 1 तासाची रनिंग केली तर आपण पनवेलला पोहोचतो. तर भेटूया आता. वाजत आले 7:45. थोडा नाश्ता करेपर्यंत 8 वाजता आपली पुढची जर्नी चालू होईल. तर मित्रांनो पोहोचलोय आम्ही वाकणला. जस्ट नाश्ता करून झाला, 2 समोसे खाल्ले, कॉफी खाल्ले, चाय खाल्ली आणि वाकणला बसलो. म्हणजे वाकणच्या 5 किलोमीटर अगोदर थांबलेलो. चांगला चाललाय प्रवास, पण आईला लागायला लागले थंडी. मी घातले जाडं जॅकेट आपलं आणि आईला दिले लालवालं जॅकेट, पण आईला वाजते थंडी. त्यामुळे आता परत एकदा थांबून, म्हणजे जस्ट राईड स्टार्ट केलेली 2 मिनिटं झाले नसतील, तर आईला आपण दुसरं जॅकेट देऊया आणि आईचं लालवालं जॅकेट मी घालतो. तर पेट्रोल पंप आहे इथे, थांबूया आपण. व्हेरी व्हेरी थंडी ब्रो. हा ब्रो, मी घालतोय लालवाला जॅकेट आणि आईला दिले आपण जाडवाला जॅकेट, तो विंटर जॅकेट. ओके ब्रो, पहना ब्रो, प्लीज पोट कमी करा ब्रो. ओके. एकच वादा जरा दादा. 5 minutes later. तर मित्रांनो वाकण क्रॉस केले, थोडा नाश्ता केलाय आणि आईला थंडी वाजत होती त्यामुळे मी स्वेटर सुद्धा एक्सचेंज केला. ऍक्च्युली माझ्याकडे असे 2 जॅकेट आहेत जे विंटर मधले आहेत ना, जे आईला मी आता दिलं घालण्यासाठी. आई म्हणाली की नको मी हे घालते लालवालं, तर तिला ते दिलेलं, पण तिला त्याच्यामधून थंडी वाजायला लागली. तर नेक्स्ट टाइम मला वाटतं थंडीमध्ये निघालो तर दोन्ही जॅकेट मला कॅरी करावे लागतील. आईला थंडी वाजू न देणं हे महत्वाचं आहे. तर वाकण क्रॉस केल्याने भेंडी कसा हा ट्रकवाला क्रॉस करतोय त्या मायला तुझ्या. पोचत आलोय आपण नागोठणेला. घरी पोचेपर्यंत 12 होतील मला. असं काय नाही, आरामात जागा. तर मी गाणे ऐकतो आणि भेटू आपण पुढे. एकच वादा, एकच वादा राजू दादा. कोलाड सोडलं ना, वाकण टू वडखळ रोडचं काम अजूनही चालू आहे. ठिकठिकाणी खोदलं गेलं आहे, ठिकठिकाणी ब्लॉकचे रोड आहेत आणि ठिकठिकाणी खड्डे वगैरे आहेत. त्यामुळे जरा संभावून. डायव्हर्जन तर इतके खतरनाक आहेत ना, हे बघा की नाही कळत कुठे डायव्हर्जन आहे आणि नाही. आणि डायव्हर्जनला पण रोड बघा कसे आहेत, हे पूर्ण मातीचे जे कडक झालेत. ऐक, त्यामुळे कोलाड पर्यंत येतो आपण मस्तपैकी विदाउट काही टेन्शन नाही घेता. पण जसे कोलाड जाताना तसं गाडी सांभाळून चालवावी लागते की कधी कोणता पॅच खराब आहे. आता मगाशी पण मी इथे ब्रिजला होतो आणि मध्येच खड्ड्यांचा पॅच आला. नशीब की गाडी स्लो केल्याने लगेच दिसले म्हणून, नाहीतर मग अंगावर टॅटू काढून घेतले असते मी आणि आईने. त्यामुळे हे लक्ष द्यावं लागतं थोडं. तर मित्रांनो पोहोचलोय आता आपण वडखळला. बाजूला आहे JSWच्या फॅक्टरी आणि वा चंद्रासोबत तारा पण दिसतो आपल्याला. एकदम असा अर्धा गोलाकार चंद्र, जसं की चंद्रकोर लावतो तसा, आणि त्यासोबत तारा. वाव, खूप खराब रोड आहेत. मी नेहमी म्हणत आलोय की रोडचं काम केलंय, पण रोडचं काम करून काय फायदा नाही. हे रोड काहीही पक्के नाही आहेत. जागोजागी नुसते खड्डे आहेत, नुसते बम्प्स आहेत. आणि हे बघा, हे असे अचानक कुठून ना कच्चा रोड येतोय भाई, मध्येच ऑफ रोड येतोय हायवेच्या मधोमध. आहे आमचा मुंबई गोवा हायवे. प्राऊड आहे आम्हाला या रोडचा की आमच्या एकाच रोडवर तुम्हाला प्लेन डांबराचा रोड, ब्लॉकचा रोड, त्यानंतर सिमेंटचा रोड, ऑफ रोड सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या मुंबई गोवा हायवेवर. असे वैशिष्ट्य असलेले रोड तुम्हाला पाहायला मिळालेत का कधी कोणत्या हायवेला? तर या तुम्ही भेट द्या नक्की मुंबई गोवा हायवेला. एकाच रोडवर मिळेल 4 रोडची मजा. जर तुमची स्ट्रीट बाईक असेल तर तुम्ही प्लेन रोडवर चालू शकता. जर तुमची स्पोर्ट्स बाईक असेल तर डांबराच्या
रोडवर, ऑफ रोड असेल तर मातीच्या रोडवर. बापरे, म्हणजे काय म्हणायचं काय बाबा. कुठेतरी असा प्लेन रोड असतो आणि अचानकपणे तुम्हाला घाबरवायला एक खड्डा येतो, असा लपलेला असतो आणि असा अचानक येतो, घाबरवलं असं. वडखळ क्रॉस केलंय, बरीच जर्नी बाकी. आपण आरामात चालू, आपल्याला काही घाई नाही. आपल्याला पोहोचायचा टाइम आहे बरोबर 11:15 पर्यंत पोहोचू आपण. पुढे ब्रेक घेतला गेला तर घेतला जाईल. इथे पण कुठेतरी स्पीड ब्रेकर असेल मला माहिती आहे. मी तर म्हणतो मुळात इथे स्पीड ब्रेकर टाकायची गरजच काय. जिथे असे हॉटेल्स आहेत ना त्याच्या अगोदर एक मोठा मस्त की स्पीड ब्रेकर असतो भाई, आणि तो दिसत पण नाही. त्यामुळे जरा सांभाळून मुंबई गोवा. अय शपथ, मी हे कुठे आलो आणि हे काय बघतोय मी. मुंबई गोवा हायवेवर चक्क लाईटी लावल्या गेल्यात, ते पण स्ट्रीट लाईट्स. आईला एवढी डेव्हलपमेंट झाली आहे की आम्हाला आता फॉग लाईटची गरजच नाही पडणार. धाड 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 चक्क स्ट्रीट लाईट्स. बाप रे. बघा मित्रांनो, कोण बोलत होतं की मुंबई गोवा हायवेचं काम गतीने नाही चालू. चक्क स्ट्रीट लाईट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. हे नवी मुंबई नाहीये मित्रांनो, नाही मुंबई आहे, हे आहे पेण शहर. आणि बाप रे, असं वाटतं मी कुठेतरी शहरामध्ये गाडी चालवतोय. जसं की शिर्डीला मी गेलेलो, सिन्नरला, त्या रोडला अशा लाईटी होत्या. मुंबईच्या शहरा फुलांच्या गोजीला आणि टांडणा. मित्रांनो पोचलो आता मी कर्नाळा बर्ड सेंच्युरी. आणि असं वाटतंय मला मी मनालीच्या थंडीमध्ये आलोय की काय. एक मी विचार नव्हता केला की माझे हात ना पहिला मुंग्या यायच्या हाताला बाईक चालवताना, आणि आता खूप कमी आल्या. कशामुळे का ते माहीत, पण असं पहिला हात असं बाईक चालवताना हाताला लगेच मुंग्या यायच्या, त्या आता खूप कमी झाल्या. बरं आहे, पण आता तरी माझे हात पूर्ण गारटले. त्या ग्लोव्सचा काय उपयोग नाहीये. माझे फेवरेट्स आहेत, जुने आहेत म्हणून मी घालतो. तेच आपले फाटलेले. माझ्याकडे दुसरी पेअर आहे, मी नेहमी सांगतो, आणि माझ्या सोबत पण असावं. आता सुद्धा चेस्ट बॅग आहे ना, म्हणजे शोल्डर बॅग म्हणू शकता, त्याच्यामध्ये ती जोड आहे, पण ही आवडते मला. ही बघा ही. तर कर्नाळा बर्ड सेंच्युरी पण पार केली आपण. आता उतरू खाली पनवेलसाठी. अरे हे काय, गाडीवर गाडी, गाडीवर गाडी, एक गाडी, दोन गाडी, गाडीवर गाडी, आणि ते ट्रक्स एव्हरीवेअर. कचऱ्याचा ट्रक आपण, ओहो आहे जागा, आहे जागा, चल 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 केली काय शबाश. आय थिंक कचऱ्याचा ट्रक होता तो, आणि घमघमाट सुटलेला त्याचा. 45 मिनटं लेट दाखवतं आपल्याला, 48, कारण तेवढा वेळ आपण नाश्त्यासाठी दिलेला, नाही तर 11 वाजता पोहोचलो असो. वाजता 9:23, अजून 80 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. अरे यार, कचऱ्याचा ट्रक पुढे गेलाय की काय, कारण घाण वास येतो इथे या रोडला. ओ माय गॉड, ट्रकवाले काका काय ऐकत नाहीये भाई. अन्ना बल कॅरेज काय घेऊन जातो तो. मी 70ला आहे, म्हणजे तो 80ला तरी असेलच. आणि इथे कुठेतरी स्पीड ब्रेकर पण आहे मध्ये. जेव्हा आपण कर्नाळ्याचा घाट टुवर्ड्स मुंबई उतरतो, मधल्यामध्ये टाकून ठेवले ते स्पीड ब्रेकर. मला तर समजतच नाही की ते कशाला टाकून ठेवले. हा गाव वगैरे असेल तर ठीक आहे, पण ते असे टाकलेत की भाई दिसत पण नाही. ते आता साईडला लाईटला बघत राहणार की इथे स्पीड ब्रेकर आहे, की त्या स्पीड ब्रेकरला बघणार रोडवर. मित्रांनो ठाण्यामध्ये पोहोचलोय. नेहमीचे रोड होते म्हणून म्हटलं काय ब्लॉक करायचं. मस्त राईड झालेत. वाजलेत मात्र 10:30. ठाणे सो मेनी मेमरीज इन ठाणे. आणि थंडी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आता गरम व्हायला लागलंय मला. आता जोपर्यंत गोडबंदर घाट येत नाही तोपर्यंत मला काय थंडी वाजणार नाही. तर मित्रांनो पोचलोय आपल्या मीरा भाईंदरमध्ये. आता मीरा रोडमध्ये अजून फक्त 2.5 किलोमीटर जायचं आपल्याला आहे. आता सिनेमॅक्स रोडला खूप छान प्रवास झाला. अजून 8 मिनिटं बाकी आहेत. ओके, जेव्हा दापोलीमधून निघालेलो तेव्हा टाइम दाखवत होता पोचायचा 11:58. आणि आपण पोहोचू आता 11:21 म्हणजे नाश्ता करून सुद्धा अर्धा पाऊण तास जाऊन सुद्धा आपण गाडी छान आणली आहे भाईंदरमध्ये. तर मित्रांनो पोचत आलो आता आपल्या घरी. बिल्डिंगमध्ये पोहोचेल फक्त 300 मीटर. आपल्या बिल्डिंगला गॅप नाही आहे ना, तर हे सगळं सामान मला अगोदरच उतरावं लागेल. सॅडल बॅग वगैरे हे आहे. अरे तिकडे येऊन काय करू मी. अरे मग बोल ना, गेट उघडलाय म्हणून. ए बाबा नशीब. थांब साईड आता, मला तरी उतरू दे. काय ऋषी भाऊ आहे का कडलो. चला भागा काढा. 1 2 जा तू वरती. हे घेऊन जाते.
जा तू वरती. मित्रांनो पोहोचल्यानंतर लय अवघड काम म्हणजे ऐक, अरे वायर कुठे गेली आत. सगळं लोड केलेलं अनलोड करायचं. अनलोड कुठे अटकली. ओके असं पण आहे काय, असं पण आहे. निघालं. ओ माय गॉड. ही परत पण दृष्टी खांद्याला. यो जवला, यो रामफल, ही आपली ब्लू परी आणि ही आपली गुर्रम. तर चला मित्रांनो घरी पोहोचलोय. हा पण एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला. बी सेफ, राईड सेफ. भेटू एकदा एका पुन्हा नवीन राईड ट्रेकिंग मध्ये, भटकंती मध्ये. बाय बाय. बी सेफ, राईड सेफ. बाय का ऋषी. गोप्रोला झालं का काय माहिती. मग आता रेकॉर्ड झालं की नाही मला चेक करावं लागेल. अशी एवढा मस्त बोललो आणि रेकॉर्डच नाही झालं वाटतं. आत्ता चालू झाली. मगाशी जेव्हा स्टॉप करायला गेलो तेव्हा प्ले झाली.